कोकण. कोकण म्हटलं की आपल्याला लगेच समुद्र, बीचेस आणि सी फूड आठवतं. पण कोकणाची ओळख फक्त तिथपर्यंत मर्यादित नाही. इथे एक असंही कोकण आहे जिथे समुद्र नाही पण डोंगर आहेत, जिथे गर्दी नाही पण शांतता आहे आणि जिथे आयुष्य थोड्या वेगळ्याच गतीने चालतं. अंबवच्या या गल्ल्यांमधून चालताना काही विशेष असं दिसत नाही. घरं साधी आहेत, रस्ते ओळखीचे आहेत आणि आजूबाजूला एक शांतपणा आहे. इथे घरं फक्त राहण्यासाठी नसतात, ती आठवणी जपतात. लोक शहरात गेलेले असतात पण गावाशी असलेली नाळ मात्र कधीच तुटत नाही. वरून गाव पाहिलं की लगेच लक्षात येतं, हे कोकण जरा वेगळं आहे. इथे मोठे रिसॉर्ट्स नाही, इथे आयटनरीही नाही आणि कुठे फिरायचं ते सांगणारे बोर्ड्सही नाहीत. पण इथे आहे एक वेगळी शांतता, जी आजकाल फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळते. हे कोकण दाखवण्यासाठी नाही, ते हळूहळू समजून घेण्यासाठी आहे. या शांततेचा एक मोठा भाग म्हणजे गावातली देवस्थानं. ग्रामदेवतेचं मंदिर, हनुमान मंदिर आणि गणपतीचं छोटंसं मंदिर. ही ठिकाणं फक्त पूजा करण्यासाठी नाहीत, ती गावाला एकत्र ठेवणारी केंद्र आहेत. तुझं नाव सांग, पूर्ण नाव सांग. कॅमेऱ्यात बघ. आरुष, पोंक्षे. मोठ्याने बोला का. आरुष पोंक्षे. तू कुठे राहतो? फुटबॉल. कुठला प्लेअर आवडतो तुला? मेसी. मेस्सी. तो कुठल्या क्लबसाठी खेळतो? ते नाही माहिती. रथसप्तमीच्या दिवशी गाव थोडं वेगळंच वाटतं. लोक एकत्र येतात, मंदिरात जातात आणि पूजा म्हणजे फक्त एक विधी न राहता एक भेट ठरते. सूर्यनारायण मंदिरातलं गाव जेवण या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. एकाच पंक्तीत शहरातून आलेले, गावात राहणारे, लहान मोठे सगळेच एकत्र जेवतात. संध्याकाळ झाली की मंदिरात परत चैतन्य येतं. आरती, स्थानिक कार्यक्रम आणि ओळखीचे आवाज. हे सगळं मोठ्या आयोजनासारखं नसतं, पण मनापासून होतं. हे सण दाखवण्यासाठी नसतात, ते जगण्यासाठी असतात आणि म्हणूनच ते इतके खास वाटतात. परत मुंबईकडे निघताना गाव मागे राहतं, पण इथली शांतता, माणसं आणि ही वेगळी ओळख सोबत येते. कदाचित कोकणाची खरी ओळख हीच आहे.